महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांचे शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम यांची भेट घेणार। आगामी निवडणुका पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी निवेदन देणार। राज ठाकरे उपस्थित राहणार का याकडे लक्ष। काँग्रेसच्या बैठकीमध्ये नेत्यांचा स्वबळाचा नारा, अद्याप कुठलाही निर्णय नाही। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्लांचं स्पष्टीकरण। राज ठाकरेंबाबत कोणताही मुद्दा चर्चेला आलेला नाही, चेन्नीथल्लांची माहिती। भाविप आणि मनसेच्या वादानंतर अमित ठाकरे पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार। वाडिया महाविद्यालयामधील मनसे विद्यार्थी सेनेचे पोस्टर लावल्यामुळे झालेला राडा। राष्ट्रवादीची आज वरळी डोम इथे महत्त्वाची बैठक। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष। आगामी निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती होणार। युती शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती। देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे चर्चांना उधाण। बीडमध्ये छगन भुजबळांची महाएल्गार सभा होणार। 17 ऑक्टोबरला सभा होणार आहे। सभेमध्ये सहभागी होण्यासाठी भुजबळांचा धनंजय मुंडेंना फोन। दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट। पीएफ मधून आता 100% रक्कम काढता येणार। कारण सांगण्याची आवश्यकता राहणार नाही। एसटी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित। एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीमध्ये संपावर यशस्वी तोडगा। दिवाळीमध्ये कर्मचाऱ्यांना 26,500 रुपये। धुळ्यामध्ये आढळला पहिला मंकीपॉक्स रुग्ण। सौदी अरेबियामधून आलेल्या नागरिकाला मंकीपॉक्स। आरोग्य यंत्रणेत खळबळ। 10वी-12वीचं वेळापत्रक जाहीर। 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 10वीची परीक्षा, तर 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 12वीची परीक्षा होणार। संपूर्ण राज्यातून मान्सूनची माघार, मात्र पुढील 4 दिवस राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा। हवामान खात्याचा अंदाज। सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याच्या दरात 1,100 रुपयाची, तर चांदीच्या दरात एका दिवसात 11,000 रुपयांची वाढ। चांदीचे 1,80,000 वर।